मी आज शर्टानं पॅन्ट घ्यायला चाललो होतो. मला मामान 2,000 रुपये दिले ते कपडे घ्यायसाठी. तयार होऊन जातो आणि समोर येऊन थांबतो. मी म्हणलो मग भाल तू सोबतच चाल, पण याच्याच राहते आतापर्यंत. मग काय येऊन जाते लुचक लाचक आपला. मग आम्ही झोजार निघून जातो हायवे रामझुल्याकडून जात राहतो आम्ही. काहून की आम्हाला जात राहते रामगुलर चौकात. पहिला आम्ही येऊन जातो नाश्ता करायला. पहिले पेट पूजा फिर काम दुजा. पहिले नाश्ता करून घेऊन फेमस आहे ना पोहा इच्छा. आणि मी बाहेर येऊन जातो काहून की फवारा सांडत राहते. मजा येऊन जाते थंड थंड. मग पोहा घ्यायला येऊन जातो. पण देऊन देतो ना. हा भाऊ माकडच पात्र राहते. भाऊ मी तसं नाव बरं. मग आपला पोहा हेपलून घेतो आणि साईडनं राहते इथं दुकान. तर चाय प्यायला पिऊन जातो. चाय पिऊन मजाच येऊन जाते. ऍड्रेस एकदम रावाच राहते. आणि इथं मी कपडे घ्यायला येतो पण हे दुकान बंदच राहते. मग का मी इथं ब्लॅक मिलर मध्ये येऊन जातो. म्हणलं पाहतो आता इथूनच घेऊन घेतो. म्हणलं चला ते अंदरच जाऊन पाहून आता. मग का मी आरशात पाहतो मस्त दिसतो मी. मग का शर्ट घेऊन घेतो व्हाईट वाला. काहून की उद्या मला लग्नाला जायचं राहते ना. कोट घालणार होतो मी. व्हाईट शर्ट घेतो आणि मला ब्लॅक पॅन्ट बी घ्यायचं राहते. आपला ब्लॅक पॅन्ट घेऊन घेतो मी ना. भाऊ इथं बिल करत राहते आणि मग का पैसे देऊन देतो मी. मी म्हणतो पैसे तर काही वाचन काहीच नावाचं चाललेलं. मग का निघून जातो मी. मला रस्त्यात एक काकाजी दिसते आणि मग का स्टँड लावून घेता आम्ही परत येऊन जातो ज्योती घ्यायला. काहून की ज्योती घालायची राहते उद्या घेऊन घेतो. मग मी येऊन जातो जितू बाईकडे. मला घ्यायचा राहत चष्मा. उद्या पुरा हँडसम दिसलो पाहिजे ना. का मग जितू बाईला भेटतो आणि 3 चष्मे देते. पहिला हा ट्राय करतो. मग का हा घालून पाहिजे याच्यात तर मी मग स्मार्ट दिसतो बरं नाही का. मग आज घेऊन घेतो मी.